या विश्वातील प्रत्येक स्त्रीचा आत्मविश्वास असाच ध्रुवाप्रमाणे अढळ राहतो. अनान्य संप्रेषण होतं नाही म्हटलं आता गावाला आमंत्रण द्यायचं आहे म्हणून म्हटलं. नाही होतं. सावित्री नाही, यमुना वहिनी, प्रणाम. अरे आज त्या घरी हळदी कुंकू आहे वाटतं. जागरते, तुला तर काय करणार आहे दुःखाचं महत्व. जी बाई आपल्या नवऱ्याबरोबर न राहता एकटीच राहते. असं नवरा सोडून संसार सोडून राहावं तरी कसं येईल? हिला का पतिव्रत म्हणायचं का? हे कसलं आलं पातिव्रत्य आणि मोठी आहे हळदी कुंकाचा विचार आहे. शिव शंकर शंभो. काय का चारुलताला पालकण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? हे पतिव्रत नाही खरं झोपडं. माफ करा पण एक पत्नी म्हणून तिने जी काही कर्तव्य ती सगळी तिनं पार पाडली. पतीबरोबर राहणं म्हणजे पतिव्रत्य ही संकल्पनाच मुळात चुकीची. आणि तुम्ही तर थेट तिच्या पतिव्रत असल्यावरच तो ठरताय. एक पत्नी म्हणून तिला सगळं काही केलं. सुरुवातीला आणि आत्ताही. कुंकू, मंगळसूत्र ही सौभाग्य चिन्ह सुद्धा ती घेऊ नये. आता सुद्धा तो हिच्या पुण्यावर बाळा झाला. तो स्वतः सगळं करू शकतोय. शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. आता त्याला तिचा सहवास न मिळाय त्याचे कर्म भोगे. 4 वर्षाचा आता तुझ्या काळात परमार्थ पटका प्रवास सुरू झाला. आयुष्यात एक वेळ अशी येते की तुम्ही प्रपंचापासून दूर होता आणि परमार्थाकडे ओढले जाता. आणि आता चारुलता त्याच पथावर येऊन पोहोचली. आयुष्याचा उत्तरार्ध कशा प्रकारे घालवायचा हा ठरवायचा विचार प्रत्येकाला त्यात काही नाही. आणि मुळात एकदा स्वामीचा सहवास लाभला तर मग माणसाला प्रपंचाची ओढ का लागली? भक्ती मार्गात इतक्या पुढे आल्यानंतर प्रपंचाची ओढ संपलीच. आमचा जीव परमार्थामध्ये संपला. माफ करा स्वामी, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. चारुलतेचा निर्णय अगदी योग्य आणि धाडसी आहे. चारुलता, आम्हाला माफ करा. ठीक आहे, जा आता.